नमस्कार मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या ध्रुवी ज्योतिष चॅनलवरती वेगवेगळ्या ज्योतिषविषयकच्या माहिती, वास्तू टिप्स वगैरे पाहत असतो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ग्रहांना कशाप्रकारे नियंत्रित करू शकतो. आपल्या ग्रहांचे आपल्या कुंडलीमधले स्थान कशा प्रकारचे आहे, हे कसं पाहू शकतो. तर स्क्रीनवरती तुम्हाला तुमची कुंडली कशाप्रकारे समजून घेता येईल, ह्याची माहिती आपण देत आहोत. कुंडलीची जी बेसिक गोष्टी आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा आपला कुंडलीविषयी भाग पहिला आहे. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच वेगवेगळे ज्योतिषविषयक नवीन-नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपण कुंडली ज्यावेळेस पाहतो, आपण बऱ्याच वेळा लग्नाच्या वेळेसच पत्रिका पाहिलेली असते किंवा त्या व्यतिरिक्त आपण तेवढी व्हॅल्यू त्याला देत नाही. मात्र कुंडलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या जन्मतारखेचे जे काही रहस्य आहेत, ते तर आहेच. मात्र ग्रह आपल्या आयुष्यात कसा प्रभाव करतात, हेही महत्त्वाचं आहे. उदाहरण एक सांगायचं झालं तर ग्रहांच्या महादशा आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मोठी उलटापालट होते. बऱ्याच वेळा तुम्ही टी व्हीवरती काही चांगल्या सेलिब्रिटींच्याही आयुष्यामध्ये कशाप्रकारे वादळ येतं, हे पाहिलेलं आहे. मग त्या ठिकाणी काहींचे डिव्होर्स असतील किंवा इतर कुठले वाद असतील किंवा काही चुकीचं बोलल्यामुळे कशाप्रकारे निगेटिव्ह कमेंट्स किंवा निगेटिव्ह गोष्टी होतात, त्या पाहिल्या असतील. तर हे सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे जे काही प्रभाव आहेत किंवा जे बदल आहेत त्यानुसार होतात. वेगवेगळे ग्रह वेगवेगळ्या राशींमध्ये जे काही भ्रमण करत आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या राशीमध्ये होतात, ज्यामध्ये साडेसाती असेल किंवा ढय्या असेल किंवा इतर जे पर्याय आहेत किंवा राहुकाळ असेल, ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर नक्की पडतो. मात्र तो आपण किती समजून घेतो आणि त्याचा वापर आपण कशाप्रकारे करून घेतो, हे आपल्यावर डिपेंड आहे. चला तर जास्त वेळ न घेता आपण कुंडली समजून घेऊया. आता स्क्रीनवरती तुम्हाला जी माहिती दिसते, त्यामध्ये जी काही चौकोन दिसत आहेत, तर ही कुंडलीचे चौकोन आहेत. ह्यामध्ये 12 घरं आहेत. 12 घरं जी आहेत, त्या 12 घरांचे नंबर कशाप्रकारे आहेत, ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. 1 ते 12 हे काउंटिंग आहे. आपल्याकडे 9 ग्रह आहेत आणि 9 ग्रह जे आहेत, तर 9 ग्रहांची एक तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट दिसेल. हे 9 ग्रह हे 12 जी खाणी आहेत किंवा जी 12 घरं आहेत, ह्याच्यामध्ये विद्यमान असतात. ज्यावेळेस तुमचा जन्म झाला, जन्माच्या वेळेस पूर्व बाजूला जे काही नक्षत्र आहे, नक्षत्र हा एक कुंडलीमधला महत्त्वाचा भाग आहे. तर त्यावेळेस ग्रहांची दशा किंवा दिशा कशा प्रकारची होती, त्यानुसार तुमच्या जन्मवेळेचं खूप महत्त्वाचं राहतं. त्यानुसार हे सगळं मांडलेलं आहे. अंकज्योतिष, न्यूमरोलॉजी हा एक वेगळा भाग झाला आणि ज्योतिष हा एक वेगळा भाग झाला. ज्योतिषमध्ये जन्मवेळेला खूप महत्त्वाचं आहे. जन्मवेळेनुसार तुमचे हे जे काही ग्रह आहेत, हे वेगवेगळ्या घरामध्ये जे आहेत, तिथे मांडले जातात. तर अशा प्रकारे सगळेच जे काही तुमचे ग्रह आहेत 9 हे वेगवेगळ्या घरात सेपरेट असतील असं नाही. काही ग्रह हे 2 ग्रह एका घरामध्ये असतात. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये एक युती असते. काही घरांमध्ये शनी, केतू किंवा राहू, केतू किंवा सूर्य, केतू अशा प्रकारे वेगवेगळ्या जे काही ग्रह आहेत, ते कॉम्बिनेशनमध्ये काही ग्रह जे आहेत ते आपल्या घरामध्ये असू शकतात. त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळा होऊ शकतो. जसं की आता आपण पाहतो याच्यामध्ये पहिलं घर आहे. पहिलं घर हे तुमचं व्यक्तिमत्व जे आहे त्याबद्दलची माहिती पूर्णपणे देतं. म्हणजे तुम्ही जे काही आहात त्याची बेसिक जी माहिती आहे ती पहिल्या ग्रहामध्ये आहे. ह्याला आपण म्हणतो की लग्न राशी म्हणतात. तर हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. यातले फक्त बेसिक पहिली मिनिट आपण समजून घेत आहोत. तर पहिलं घर जे आहे, 1 नंबरचं घर जे आहे, तर ते तुमचे व्यक्तित्व जे आहे ते दाखवतं. आता पहिल्या घरामध्ये कुठला ग्रह तुमच्या इथे बसलेला आहे, त्यानुसार तुमच्या आयुष्यातले इफेक्ट जे आहे ते पडू शकतात. मग दुसरं जे घर आहे, त्याचा एक वेगळा इफेक्ट आहे. तिसरं आहे, चौथं, 5वं असे वेगवेगळे आहे. जसं आपण आता म्हणतो, की आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला मुलं होतात, संतान होतात, त्याच्याशी 5वं घर हे निगडीत आहे किंवा 12 पूर्ण जे घरं आहेत, त्याच्यामध्ये 12वं घर हे तुमच्या आयुष्यातलं जे मोक्ष म्हणतो आपण किंवा आयुष्यातलं एक वेगळ्या पद्धतीचं तुमचं विदेश यात्रा असतील, बऱ्याच गोष्टी असतील, आयुष्यातलं जे वेगवेगळे भ्रमण आहे, त्याच्याशी कनेक्टेड आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये सगळ्या घरांची व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. तुमच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा जो कुठला वादविवाद असेल, त्यासाठी 7वं घर हे तुमच्या जीवनसाथी जे आहे त्याच्याशी कनेक्टेड असतं. 7व्या घरामध्ये जर चुकीचे ग्रह असतील, तर त्याचा इफेक्ट तुमच्या आयुष्यावर पडतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या घरांबद्दलची माहिती आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधनं देणार आहोत. तुम्हाला बेसिक कुंडलीमध्ये किती घरं असतात आणि ग्रह कशाप्रकारे बसतात, ह्याची जर माहिती समजली असेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची माहिती तुम्ही मेसेज करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.